दसरा मेळाव्यावरती टळलेलं नसल्याचं पाहायला मिळतं आणि संपूर्ण मैदानामध्ये चिखल आहे. दसरा मेळावा होणार का आणि त्या सगळ्याची तयारी कुठेपर्यंत आलेली आहे? साहेब आमचं सिनियर असताना सर, सगळ्यात आधी तर असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय की चिखल असताना, पाणी ठिकठिकाणी साचलेलं असताना तुमचा दसरा मेळावा खुल्या मैदानावरती का होतं? तुमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत, वरळी डोम आहे किंवा इतर हॉल आहेत, तरी सुद्धा इथे का? हे ठरवण्याचा अधिकार आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांना. बाळासाहेबांचा जो ऐतिहासिक दसरा मेळावा होतो तो शिवतीर्थावरतीच होतो. उद्धवजींनी आत्तापर्यंत जे दसरा मेळावा घेतले ते शिवतीर्थावरतीच घेतले. त्यामुळे कोणाच्या सूचनांची आम्हाला गरज नाही. आणि शिवसैनिकाला ऊन वारा पाऊस याची कधीच तमा नसते. आम्ही ग्रासरूटवरती काम करणारे लोक आहोत. आजही गटारामध्ये फिरतोय, चिखलामध्ये फिरतोय आम्ही. त्यामुळे चिखल अंगाला लागू नये म्हणून जे काळजी करतात ना त्यांनी याची चिंता करावी. कारण मी अनेकांचे बघतोय फोटो तुमच्याच माध्यमातून टी व्हीवरती. शेतकऱ्यांच्या त्या संकटाच्या पाहणी दौऱ्याला जातात. एकेकाचे कपडे बघा कसे, लग्नाला चालला असा कडक असतो, सूटबूट घालून असतो. ते जे आहेत ना ते बावनकुळे पुष्कळ बोलतात. कालच मी त्यांचा फोटो पाहिला टी व्हीवरती. मस्तपैकी जॅकेट, खाली त्याच्यावरती सुटासारखी पॅन्ट, कडक इस्त्रीचं सफेद शर्ट. अरे तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाताय का लग्नाच्या कार्यक्रमाला जाताय? अशा लोकांनी आम्हाला सूचना करू नयेत. अशा सल्लागारांची पक्षाला आमच्या गरज नाही. म्हणून दसरा मेळावा आदरणीय उद्धवजींनी जाहीर केलेला आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आमच्या, तो शिवतीर्थावरतीच होणार. कारण शिवतीर्थ हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवतीर्थ छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही इथे अनेक वर्ष हा दसरा मेळावा यशस्वीरित्या आम्ही पार पाडतोय. उद्याचा दसरा मेळावा देखील शिवतीर्थावरतीच होणार. सर, खरं तर शिवतीर्थला जेव्हा दसरा मेळावा होतो दरवर्षी, तर शिवतीर्थ तुडुंब भरलेलं असतं. मात्र यंदा चिखल पाहता असं वाटतं की उद्या तीच गर्दी पुन्हा पाहायला मिळेल. मी आपल्याला पहिला सांगितलं, शिवसैनिक कधी ऊन वारा पाऊस ह्याची कधीच तमा बाळगत नाही. चिखल तर काहीच नाही. आणि त्यामुळे मला वाटत नाही की या चिखलामुळे काय दसरा मेळाव्यावरती परिणाम होईल. शिवसैनिक त्याच उत्साहात त्याच जोशामध्ये वादत गाजत उद्या दसरा मेळाव्याला येणार आणि विचारांचं सोनं उधळल्याशिवाय शिवसैनिक थांबणार नाही. परंतु भाजपची लोक म्हणतात की एकीकडे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेने आपला दसरा मेळावा रद्द करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा पद्धतीचा सूर कुठेतरी भाजपकडनं येताना पाहायला मिळतं. आणि मग ते देवाभाऊचे जे काय लावलेत ना आत्तापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रभर बॅनर, माझ्या माहितीप्रमाणे 400 कोटी रुपये त्याचं पॅकेज होतं. हां, ते करा ना खर्च. अरे तुम्हाला जर झटकलेत ना तर हजारो कोटी रुपये पडतील. करा. तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायकरता का किंतु परंतु का लागतो? ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकरी बेंबीच्या देठापासून ओरडतोय, आक्रोश करतोय. तुम्ही नियम लावताय, तुम्ही नियमांचे पायमल्ली, नियमांचे नुसते बोंबाबोंब करताय. शेवटी ओला दुष्काळ आहेत, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. व ओला दुष्काळ जाहीर करायला देखील यांना अडचण वाटते. त्याच्यामध्ये पण काय वेगवेगळ्या नियम काढतायत. आणि हे सरकार संवेदनशील नाही आहे. शेतकऱ्यांच्या प्रती त्यांच्या भावना मेलेल्या आहेत. कारण निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणून जाहीर केलं. अरे आता तरी करा. ते शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून जे संवेदनशील आहेत, ज्यांना ह्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचं, ज्यांना शेतकऱ्यांचं, ज्यांना बिचारा गोरगरिबांचं पडलेलं नाही, त्यांच्या सूचना आम्ही पाळाव्यात अशी मला आवश्यकता वाटत नाही. शेतकऱ्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पहिल्या सरकारने पाळाव्यात, मग दुसऱ्यांना सूचना द्याव्यात. आम्हाला त्यांच्या सूचनांची गरज नाही. शिंदेचा दसरा मेळावा नेस्को गोरेगाव इथे होत आहेत. मात्र आज त्यांचा टीझर रिलीज करत त्यांनी असं म्हटलंय की यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललाय, मात्र परंपरा नाही. आता त्यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आम्ही खरी शिवसेना मानतो. बाळासाहेबांचा दसरा मेळाव्यावरती शिवतीर्थावरतीच व्हायचा. म्हणून ज्या शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरती होतो तोच खरा दसरा मेळावा. बाकी असे अनेक मेळावे होतात, ते मेळावेच असतात, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी नसते.
त्यांचे बदलते वारे आहेत. कधी डोममध्ये होतो, कधी आता त्या नेस्कोमध्ये आहे, कधी BKCला होतो. आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरतीच होतो आणि हे जनतेने मान्य केलेलं आहे, कोर्टाने मान्य केलेलं आहे. म्हणून आम्हाला दसरा मेळाव्याला कोर्टाने देखील शिवतीर्थावरती परवानगी दिली. ती कोर्टाला देखील मान्य करावं लागलं की हा ऐतिहासिक दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनेचाच होतो, तो शिवतीर्थावर होतो. तयारीची अंतिम टप्पा गाठलेला आहे. फक्त ह्या बॅक साईडला थोडा त्यांना आता ते विचारायचं आहे की उद्धव साहेब उतरल्यानंतर कशा पद्धतीने वरती येईल तेवढंच बाकी आहे. बाकी तुम्ही बघताय बॅरिगेड सगळं लावून झालेलं आहे, खुर्च्याचं आयोजन झालेलं आहे. जवळजवळ अंतिम टप्प्यात म्हणजे जवळजवळ फायनल होत आलेलं आहे. पाण्यासाठी आता आम्ही जस्ट वॉर्ड ऑफिसरला सांगितलं पंपाची व्यवस्था करतात आहे, ते पंपाद्वारे खेचून घेणार आहे. फक्त काय म्हटलं परत पाऊस पडला तर नाही तर मग आम्ही उद्या सकाळी तो खेचू की आता थोडा खेचू नंतर उद्या थोडा खेचू. उद्या तुम्ही काही यंत्रणा इथे सज्ज ठेवणार आहात का? कारण का जर पाऊस पडला तर तुमची तात्काळ काही सोय करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेशी बोलून. पाऊस काय तात्काळ पडणार ना. पाऊस पडला तर एखाद दुसरी मोठी सहर येईल झाली. तर आता साहेब म्हणाल्याप्रमाणे सैनिक आहेत, ऊन पाऊस काही असला तरी जे आदेश दिलाय त्याप्रमाणे तिथे राहणार पाऊसच सुद्धा. जेवढी असतील तेवढी पूर्ण करणार, मैदानाला लागतील तेवढे. टार्गेट ते लाखाच्या आसपास असतील खुर्च्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.